बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवा ही शिवसेनेची मागणी फोल ठरणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे नसून आदित्य ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत। 2019 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्या अगोदर उद्धव ठाकरेंनी स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यावेळी आदित्य ठाकरे यांना समितीचं अध्यक्ष करण्यात आलं होतं। तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या प्रमुख सल्लागार पदावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी केली होती, तेव्हा मोठा वाद झाला होता। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे नाही तर स्मारकाच्या अध्यक्षपदावर सध्या आदित्य ठाकरे आहेत। स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवा ही शिंदे गटाची मागणी त्यामुळे फोल ठरते का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। याचं कारण म्हणजे 2019 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधीच उद्धव ठाकरेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यावेळेस हे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलं होतं। एकंदरीत जर इतिहास आपण बघितला तर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही समिती तयार केली होती आणि त्यानंतर सगळे अधिकार हे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीकडे देण्यात आले। त्यामुळे उद्धव ठाकरे हे स्मारकाच्या प्रमुख सल्लागारपदी सध्या आहेत तर आदित्य ठाकरे हे अध्यक्षपदी आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जे काही राजकारण पुन्हा एकदा सुरू झालेलं आपण बघतो आहोत, त्यामध्ये आदित्य ठाकरे हे स्मारकाच्या अध्यक्षपदी असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे शिंदे गटाची ही मागणी फोल ठरते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अगदी मनश्री, त्यामुळे नेमकी काय भूमिका पुढे शिंदे गट घेतोय ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवा ही शिवसेनेची मागणी फोल ठरणार का अशी चर्चा सुरू झाली, कारण बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे नसून आदित्य ठाकरे आहेत।